नमस्कार मंडळी, नोकरी ऑनलाईन केंद्र या यूट्यूब चॅनल आपले स्वागत आहे. मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिका यांच्या मार्फत या ठिकाणी भरती सुरू झालेली आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला श्रेणी A1 पासून ते श्रेणी K पर्यंत या ठिकाणी सर्व रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली. यामध्ये मित्रांनो तुम्हाला परिवहनशास्त्र, तांत्रिक सेवा, त्याचबरोबर अभियांत्रिकी सेवा याची या ठिकाणी पदभरती होणार आहे. आपण आजच्या व्हिडिओमध्ये या जाहिराती संदर्भात संपूर्ण माहिती घेणार. त्यापूर्वीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. म्हणजे आपण आजचा व्हिडिओ सुरू करूया. ओके मित्रांनो, लातूर शहर महानगरपालिका यांच्यामध्ये या ठिकाणी पदभरती होणार आहेत. त्याचबरोबर 20/12 रोजी या ठिकाणी तुमचं या ठिकाणी पदभरती चालू होणार आहे. हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला 22 डिसेंबर रोजी या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म प्रोसेस चालू होणार आहे. त्याचबरोबर ह्या सर्वांचे डिटेल्स तुम्हाला mclatur.org ह्या वेबसाईट थ्रू या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरू शकता. ऑनलाईन फॉर्म मित्रांनो तुम्ही 22 डिसेंबरपासून ते 14 जानेवारी तुम्ही ऑनलाईन फॉर्म भरू शकता. मित्रांनो, या पदासाठी कोणकोणती पात्रता वेतन असणार या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये मित्रांनो परिवहनशास्त्र श्रेणी अ यामध्ये मित्रांनो 56,100 दरम्यान 56,100 ते 1,77,500 दरम्यान एकूण 1 जागा. तांत्रिक सेवा श्रेणी 1 यामध्ये मित्रांनो 81,700 ते 1,32,300 दरम्यान एकूण 1 जागा. त्याचबरोबर पशुवैद्यकीय श्रेणी 2 त्यामध्ये मित्रांनो 81,700 ते 1,32,300 दरम्यान एकूण 1 जागा. अभियांत्रिकी सेवा श्रेणी 2 स्थापत्य ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला 81,800 ते 1,32,300 दरम्यान एकूण 2 जागा. विधी सेवा श्रेणी 2 त्याचबरोबर 81,800 ते 1,32,300 एकूण 1 जागा. अग्निशमन सेवा श्रेणी 2 यामध्ये मित्रांनो पे स्केल तेच राहणार एकूण 2 जागा. त्याचबरोबर या मित्रांनो तुम्हाला अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 ह्यामध्ये स्थापत्य कनिष्ठ अभियंता यामध्ये 38,600 ते 1,62,800 4 जागा. अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 यामध्ये मित्रांनो कनिष्ठ अभियंता 5 यामध्ये 38,600 ते 1,22,800 एकूण 4 जागा. अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 यांत्रिकी यामध्ये एकूण 1 जागा. पेस्केल तेच राहणार. प्रशासकीय सेवा श्रेणी 3 यामध्ये अधीक्षक पेस्केल तेच राहणार एकूण 2 जागा. निम्न वैद्यकीय सेवा श्रेणी 3 म्हणजे फार्मासिस्ट यामध्ये 35,400 ते 1,12,400 दरम्यान एकूण 1 जागा. प्रशासकीय सेवा श्रेणी 3 कर सहाय्यक यामध्ये एकूण पेस्केल तेच राहणार एकूण 4 जागा. प्रशासकीय सेवा श्रेणी 3 कर निरीक्षक यामध्ये मित्रांनो 29,200 ते 92,300 दरम्यान एकूण 4 जागा. अग्निशमक सेवा श्रेणी 3 चालक यंत्र यामध्ये 19,900 ते 63,200 दरम्यान एकूण 9 जागा. प्रशासकीय सेवा श्रेणी 3 लिपिक टंकलेखन 19,900 ते 63,200 एकूण 10 जागा. अग्निशमक सेवा श्रेणी 3 फायरमन 18,000 ते 56,900 दरम्यान एकूण 30 जागा. तांत्रिक सेवा श्रेणी 3 वॉलमन एकूण 15,000 ते 47,600 एकूण 4 जागांची या ठिकाणी भरती असणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो फॉर्म आहे तो 20 डिसेंबर ते 14 जानेवारी तुम्ही फॉर्म भरू शकता. एक्झामचे 7 दिवस या ठिकाणी तुमचं हॉल तिकीट्स देण्यात येणार आहे. त्याचबरोबर हा फॉर्म मित्रांनो तुम्हाला mclatur.org ह्या वेबसाईट थ्रू या ठिकाणी ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन फॉर्ममध्ये या ठिकाणी योग्य ती माहिती या ठिकाणी तुम्हाला द्यायचं आहे. यामध्ये फोटो, सही त्याचबरोबर इतर डॉक्युमेंट्स या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. फी मित्रांनो डेबिट कार्ड, नेट बँकिंग, UPI थ्रू ऑनलाईन फॉर्ममध्ये फी भरू शकता. फी मित्रांनो 1,000 रुपये ओपनसाठी आणि कास्टसाठी मित्रांनो 900 रुपये फी राहणार. त्याचबरोबर माझी सांगितली कोणती फी नसणार आहे. यामध्ये मित्रांनो तुम्हाला पदनिहाय या ठिकाणी आरक्षण असणार आहे. त्यामध्ये मित्रांनो अनुसूचित जातीसाठी जमाती VZ, BZ, BZK, BZD, विमप्र, अधू आणि ओपनचं आरक्षण या ठिकाणी राहणार. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो वेगवेगळ्या घटक जी पदं आहेत त्या ठिकाणी पदानुसार या ठिकाणी तुम्हाला वेगवेगळ्या कास्टमधून आरक्षण या ठिकाणी देण्यात आलं आहे. ते तुम्ही चेकआउट करू शकता. एज्युकेशन जर तुम्ही एज्युकेशन असताना परिवहनशास्त्र अभियांत्रिकी यामध्ये मित्रांनो तुम्हाला मान्यताप्राप्त विद्यार्थी परिवहनमधून डिग्री आणि एक्सपिरियन्स असणार आहे. तांत्रिक सेवा यामध्ये मित्रांनो तुम्हाला BTech PE यामध्ये कॉम्प्युटरमधून असणं आवश्यक राहणार आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स राहणार. वैद्यकीय सेवा श्रेणी 2 यामध्ये मित्रांनो तुम्हाला MBBS असणं आणि एक्सपिरियन्स असण्यास प्राधान्य. त्याचबरोबर या मित्रांनो तुम्हाला अभियांत्रिकी सेवा स्थापत्य यामध्ये मित्रांनो सिव्हिलमधून डिग्री त्याचबरोबर विधी श्रेणीमध्ये विधीमधून डिग्री आणि 3 वर्ष एक्सपिरियन्स राहणार. अग्निशमन सेवा श्रेणी 2 यामध्ये मित्रांनो अग्निशमनची डिग्री त्याचबरोबर या ठिकाणी एक्सपिरियन्स राहणार आहे. अभियांत्रिकी सेवा श्रेणी 2 कनिष्ठ अभियंता स्थापत्य डिग्री सिव्हिल नेमणुकीनंतर 3 वर्ष कनिष्ठ अभियंता व्यवसायाची चाचणी पूर्ण असणं आवश्यक राहणार. कनिष्ठ अभियंता श्रेणी 3 पोपू यामध्ये मित्रांनो सिव्हिल डिग्री त्याचबरोबर नेमणुकीनंतर 3 वर्षामध्ये या ठिकाणी व्यवसाय चाचणी पूर्ण करणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर कनिष्ठ अभियांत्रिकी सेवा श्रेणी 3 यांत्रिक यामध्ये मित्रांनो मेकॅनिकल इंजिनियर म्हणून डिग्री आणि नियुक्तीनंतर अभियंता व्यवसायाची पदवी उत्तीर्ण असणं आवश्यक राहणार. प्रशासकीय सेवा करनिरीक्षक कोणत्याही शाखेची पदवी असणं आवश्यक राहणार. निम्न वैद्यकीय सेवा श्रेणी 3 यामध्ये मित्रांनो तुम्हाला 10वी 12वी नंतर या ठिकाणी B.Pharm
त्याचबरोबर एक्सपिरियन्स आणि नोंदणी असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर प्रशासकीय सेवा श्रेणी 3 यामध्ये मित्रांनो कोणत्याही शाखेची पदवी त्या ठिकाणी चालू शकते. त्याचबरोबर प्रशासकीय सेवा श्रेणी 3 यामध्ये मित्रांनो करनिरीक्षक त्यासाठी सुद्धा एक्सपिरियन्स 3 वर्ष आणि कोणत्याही शाखेची पदवी चालू शकते. त्याचबरोबर मित्रांनो अग्निशमन सेवा श्रेणी 3 यामध्ये मित्रांनो यंत्रचालक ह्यापासून 10वी पास बरोबर या ठिकाणी तुमचा तो कोर्स असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर तुमची हाईट 165 सेंटीमीटर जीन्स आणि मेन त्याचबरोबर या ठिकाणी तुमची हाईट पुरुषासाठी 165 आणि महिलांसाठी 162 सेंटीमीटर आणि चेस्ट मित्रांनो जेंट्ससाठी 81 आणि फुगून 5 सेंटीमीटर जास्त या ठिकाणी राहणार. वजन मित्रांनो 50 किलोग्राम या ठिकाणी तुमचं चालणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय सेवा श्रेणी 3 लिपिक ह्यासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी त्याचबरोबर मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर अग्निशमन श्रेणी 3 फायरमन ह्यासाठी 10वी पास बरोबर फायरचा 6 महिन्याचा कोर्स या ठिकाणी तुमचा असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर हाईटवर या ठिकाणी तुमचं असणं आवश्यक राहणार. तांत्रिक सेवा श्रेणी 3 हॉलमन ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला 10वी पास बरोबर पंप ऑपरेटरचा कोर्स असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर प्रशासकीय श्रेणी 3 लिपिक ह्या पदासाठी मित्रांनो तुम्हाला कोणत्याही शाखेची पदवी आणि मराठी 30 आणि इंग्रजी 40 टायपिंग असणं आवश्यक राहणार आहे. त्याचबरोबर 6वी पोस्ट आहे अग्निशमन श्रेणी 3 फायरमन ह्या पदासाठी सुद्धा 10वी पास बरोबर अग्निशमनाचा कोर्स आणि योग्य क्वालिफिकेशन असणं आवश्यक राहणार. त्याचबरोबर तांत्रिक सेवा श्रेणी 3 हॉलमन ह्या पदासाठी मित्रांनो 10वी पास बरोबर ITI पंप ऑपरेटर असणं आवश्यक राहणार आहे. वयमर्यादा असणार आहेत 18 ते 38 वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता आणि कास्टसाठी 43 वर्ष तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता. निवड प्रक्रिया या ठिकाणी मित्रांनो तुमची या ठिकाणी कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहेत. यामध्ये मित्रांनो तुम्हाला ओपनसाठी 50% आणि कास्टसाठी 45% गुण प्राप्त करावे या ठिकाणी अनिवार्य होणार आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी तुमची पुढील प्रक्रिया या ठिकाणी घेतली जाणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला विविध विषयातील या ठिकाणी पदभरतीची या ठिकाणी निवड प्रक्रिया त्याचबरोबर तुमची परीक्षा जर बघितली मित्रांनो तुमची OMR पद्धतीने परीक्षा जर बघितली मित्रांनो श्रेणी अ ब क ह्या पदासाठी मित्रांनो कॉम्प्युटर बेस्ड एक्झाम होणार आहे. त्यामध्ये MCQ टाईप एक्झाम होणार आहे. एक प्रश्न 1 मार्काला या ठिकाणी तुमचा राहणार आहे. एकूण 140 मार्कांची या ठिकाणी तुमची एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला ज्या पदासाठी अप्लाय केला असाल त्या पदाची या ठिकाणी तुमची घटकनुसार या ठिकाणी एक्झाम होणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी तुमची मैदान चाचणी चालक आणि फायरमन ह्या पदासाठी तुमची होणार आहे. त्या ठिकाणी मित्रांनो तुम्ही चेकआउट करू शकता. ओके, तरी होती मित्रांनो सोलापूर महानगरपालिकेची 80मध्ये भरती पहा. मित्रांनो व्हिडिओ कसा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. चॅनलवरती जॉईन झाला चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.